मित्राचं लग्न म्हणल्यास ना पोरं काय काय करायला होते त्याचा काय अंतच. आता नेमकं काय काय घडलं ते तुम्हाला पुढे सांगतो. तर काय चाललंय गावकरी मित्रांनो, आज होतं आपल्या एका मित्राचं लग्न, जे की माझ्यापेक्षा फक्त 5 महिन्यानं मोठा आहे. त्याच्या घरच्यांनी तर घेतलं पण तू मनावर, मात्र माझ्या घरच्याला न्यावं लागेल त्याच्या घरच्याकडे. बरं ते जाऊ द्या, मात्र आमदा कोणाकोणाचं जमलं. बरं जमलं म्हणल्या बरोबर काय भावाला समायला आधी रे बाबा. फटाफट कमेंट करून सांगा बरं. आणि आता तुम्हाला तर मेन सांगायचं राहिलंच राव, लग्नाच्या हळदीचा हे नारळाचा जर मंडप जर बनवायचा असला ना, स्वस्त आणि मस्तामध्ये करून देतो. स्क्रीनवर नंबर दिसू राहिला, तुम्ही जर कॉल केले ना मी तुमच्या समोर. तेवढ्या तिकडे ओमराव मेरी एक फोटो लगेगी बनते मंडप के पैसे हात में आए भी नहीं की अभी से मेरी देखणी चालू. तेवढ्यात मंडपाचा पण खेळ खल्लास करून आपण निघालते आता लग्नाला. एवढा उन्हाचा ताजा तडाखा पडू राहिला ना, ते ह्याच कारणास्तव. आणि ह्याला काय करावं लागेल त्याला त्याचा काय अंतच नाही. फक्त काय नाही बरं का, फक्त गाडीचा आवाज. आणि मेन म्हणजे लग्न कुठं मस्की मध्ये, आपल्या गावापासून काही जास्तीच काही दूरच नाही. बोलू चालू तर आपण आल्या बघ नाही बघा बरं लग्न. इथं आल्यानंतर ह्या सोयऱ्यानंतर तिला भाऊ अक्षिदा हातामध्ये टाक. तेवढ्या तिकडे 2-3 मिनिटांमध्ये लग्न पण लागून गेलं. आणि लग्न झालं ना झालं लगेच सगळ्याची मनाची इच्छा नवरदेवासोबत फोटा काढणे. तेच करण्यासाठी आपण पण आलो. नवरदेवाला म्हणल्याने एक शास्त्र तर घे म्हणल्या ना, पुरा पार नवरदेव तर लाजूच राहिला. माझ्यापेक्षा तर लईच लाजू राहिला. महागाला कसा चालू राहिला बरं. काय मोठा विटा काय जास्त झाला की काय म्हणावं लग्नाचं. आता इथून आपण जाणार आहोत नंदी महाराजचं दर्शन करण्यासाठी. एकदम सुंदरचं देवस्थान. तुम्हाला ते दुसऱ्या पार्ट मध्ये सांगतो. तो एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. तर चला राधे राधे.